365 दिवसांचे असते. त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास 1 महिन्या एवढा होतो. आणि हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी सूर्यपंचांग आणि चंद्रपंचांगाचा हा ताळमेळ साधण्यासाठी म्हणून पंचांगामध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हाच तो अधिक मास किंवा मलमास म्हणून ओळखला जातो. म्हणजे सगळं चंद्र सूर्याच्या गतीवरती अवलंबून असलेलं हे गणित आहे. आता या अधिक मासामध्ये आणखीन एक प्रथा आहे, ती म्हणजे लेक जावयाला बोलवलं जातं घरी आणि त्यांना कपडे केले जातात किंवा भेटवस्तू दिली जाते. तर हे कशासाठी? तर अधिक मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं. तर जावयाला आपल्याकडे नारायण स्वरूप म्हणून पाहिलं जातं, विष्णू स्वरूप म्हणून पाहिलं जातं आणि म्हणून जावयाला आपल्या घरी बोलवून विष्णू स्वरूप समजून त्याची पूजा केली जाते आणि त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. पण जावई लोक त्याचा वेगळाच अर्थ काढतात असंही आता समाजात बघायला मिळतं. आणि अधिक मासात काय दिलं सासऱ्यांनी असं विचारलं जातं, पण त्यामागे एक धार्मिक भावना आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. जशी आपली ऐपत असेल तसं सासरे जावयाला देत असतात आणि जावयांनी जे काही दिलं आहे ते जावयांनी गोड मानून घ्यायचं असतं. कारण ही प्रथा आहे, परंपरा आहे, त्यामागे धार्मिक भावना आहे, ती विसरायची नाही. मंडळी, या अधिक मासात अनेक जण वेगवेगळे व्रत किंवा नियम सुद्धा घेतात. वेगवेगळ्या नियमांमध्ये कुणी सूर्यास्तापूर्वी जेवण्याचा नियम घेतं, तर कुणी एक वेळ जेवण्याचा नियम घेतं. असे वेगवेगळे नियम ईश्वरासाठी म्हणून घेतले जातात. कुठलाही नियम घेताना आपल्या तब्येतीला झेपेल, आपल्याला सोसेल अशा पद्धतीनेच नियम घ्यावा. प्रकृती लक्षात घेऊनच मग जप तप आणि उपवास करावेत. पण दानधर्म किंवा ईश्वराचं नामस्मरण हे तुम्ही कधीही आणि कितीही वेळा करू शकता. मंडळी, आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आपण अधिक मासाबद्दल आणखीन वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तुम्हाला अधिक मासाबद्दल नक्की काय जाणून घ्यायचं आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपल्या चॅनलवरती मंजूळ वात कशी बनवायची हा व्हिडिओसुद्धा आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. त्यामध्ये ती वात बनवून दाखवलेली आहे. कशी बनवायची, कशी पेटवायची, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. ती वात पेटवण्यामागे काय कारण आहे हे सुद्धा त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर वेगवेगळ्या अर्थाने हा अधिक मास जो महत्त्वाचा आहे, ज्याला मलमास म्हटलं जातं, पुरुषोत्तम मास म्हटलं जातं किंवा आपल्या भाषेत धोंड्याचा महिना म्हटलं जातं, हा जो मास आहे, हा जो महिना आहे, तो वेगवेगळ्या अर्थाने महत्त्वाचा तर आहेच. पण त्याचं महत्त्व अधिक तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही नक्कीच येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.